फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक पाहतोय फार्माकोपिया. फार्माकोपिया टॉपिकवरती या चॅप्टरवरती बऱ्याच एक्झाममध्ये या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हा फार्माकोपिया जो टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी आपणास विनंती की आपण या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे काय आपल्या व्हिडिओच्या खाली जे काय सबस्क्रिप्शन बटन आहे त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन आहे, त्या ठिकाणी आपण एक मेंबरशिप प्रोग्राम या ठिकाणी चालू केलेला आहे. तर जॉईन बटनवर क्लिक करून आपली या चॅनलची तुम्ही मेंबरशिप या ठिकाणी जॉईन करू शकता. अत्यंत कमी फीसमध्ये तुम्हाला या ठिकाणी मेंबरशिप अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामध्ये जे काय फार्मासिस्ट एक्झाम असेल, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम असेल किंवा फार्मसी रिलेटेड जेवढे काय एक्झाम असेल त्या संबंधितील महत्त्वाचे जे काय टॉपिक असतील त्या संबंधितील लेक्चर व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. जे विद्यार्थी मेंबरशिप जॉईन करतील त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील. तर या ठिकाणी मित्रांनो, जे काय फार्माकोपिया शब्द आहे तो ग्रीक वर्ड आहे. तो फार्मॅकॉन आणि पोइया या शब्दापासून बनलेला आहे. आता फार्मॅकॉनचा अर्थ काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, ड्रग. पोइयाचा अर्थ आहे टू मेक. तर त्या दोन्ही वर्डचा कॉम्बिनेशन होऊन हा फार्माकोपिया शब्द तयार झालेला आहे. फार्माकोपिया हा शब्द जगामध्ये सुरुवातीला म्हणजे फर्स्ट किंवा मग अगदी प्रथमरित्या 1580मध्ये या ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला. त्याचा वापर जे काय बुक होतं, जे काय ड्रग स्टँडर्ड जे काय बर्ग्यानो इटलीमध्ये प्रिंटेड करण्यात आलं होतं त्यामध्ये याचा वापर करण्यात आलेला आहे. पण त्या शब्दाचा फार्माकोपिया. आफ्टर दॅट अ नंबर ऑफ नॅशनल फार्माकोपिया वेअर पब्लिश्ड बाय व्हेरियस युरोपियन फार्माकोपिया, द लंडन, द इडनबर्ग अँड डुब्लिन फार्माकोपिया वेअर ऑफिशियल थ्रूआउट द किंगडम. ओके, जे काय सुरुवातीचे जे काय फार्माकोपिया होते ते आहेत डब्लिन फार्माकोपिया किंवा इडनबर्ग. हे जे काय इंग्लंड असेल या देशामध्ये ते ऑफिशियल होते. इच फार्माकोपिया इज डिस्क्राइब्ड डिफरंट स्ट्रेंथ अँड मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द सेम प्रिपरेशन. हेन्स देअर वॉज अ लॉट ऑफ कन्फ्युजन. टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी द फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया कम इन टू एक्झिस्टन्स 1864मध्ये. आता जे काय वेगवेगळे जे काय फार्माकोपिया होते त्यामध्ये जे काय ड्रगची मेथड होती प्रिपरेशनची किंवा मग त्याची स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती दिली होती. आणि ती माहिती कन्फ्युजन होती आणि ती अडचण दूर करण्यासाठी जे काय पहिला ब्रिटिश फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश झाला 1864ला. लक्षात घ्या, पहिला फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया कधी पब्लिश झाला तर ते आहे 1864. यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. 1864ला फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश झालेला आहे. तो कशामुळं झाला? कारण की फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश होण्याच्या अगोदर जे काय विविध फार्माकोपिया होते, जसं डब्लिन फार्माकोपिया असेल, इडिनबर्ग फार्माकोपिया असेल, यामध्ये जी काय ड्रगच्या बाबतीत जी काय माहिती दिली होती त्याचे प्रिपरेशन स्ट्रेंथ ही वेगवेगळी होती आणि कन्फ्युजन करणारी होती. आणि ती अडचण दूर करण्यासाठी 1864मध्ये जे काय ब्रिटिश सरकार असेल किंवा इंग्लंड त्यांचा जे काय फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश केलेला आहे. त्यानंतर जे काय डिफरंट जे काय वेगवेगळे जे काय फार्माकोपिया आहेत त्यांची आपण या ठिकाणी डेट पाहणार होते, कधी पब्लिश झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय फार्माकोपिया टर्म आहे ती सुरुवातीला 1580मध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे बर्ग्यानो इटलीमध्ये. ओके, त्यानंतर जे काय फर्स्ट US फार्माकोपिया जे काय USA किंवा अमेरिका जे काय फार्माकोपिया तयार झालेला आहे, पब्लिश झालेला आहे, तो 1820 म्हणजे डिसेंबर 1820मध्ये. म्हणजे जे काय ब्रिटिश फार्माकोपिया आहे त्याच्या अगोदर USP किंवा जे काय अमेरिकेचा फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश झालेला आहे तो 1820मध्ये, डिसेंबर 1820मध्ये. इंग्लिश आणि लॅटिन लँग्वेजमध्ये त्याचं जे काय तो अवेलेबल होता, इंग्लिश आणि लॅटिन लँग्वेज. त्याची जी काही लँग्वेज आहे ती इंग्लिश आणि लॅटिन आहे. त्याचबरोबर बेंगॉल फार्माकोपिया 1844. मित्रांनो लक्षात घ्या, ब्रिटिश फार्माकोपिया येण्याच्या अगोदर कोणता फार्माकोपिया भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये जे काय ऑफिशियल होता तो आहे बेंगाल फार्माकोपिया, जो की 1844मध्ये या ठिकाणी तो पब्लिश झालेला होता. आणि
त्याच्या बेसिसवरतीच आपला जे काही इंडियन फार्माकोपिया काय करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे जे काय इंडियन फार्माकोपियाचं जे काय बेसिस आहे किंवा ओरिजिन आहे तो बेंगॉल फार्माकोपिया आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया 1864ला या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. तर या ठिकाणी जे काय आपले जे काही इश्यूसन वाईज किंवा मग इयर वाईज आपण जे काय फार्माकोपिया पब्लिश किंवा झालेले आहे आणि त्याचे फीचर्स या ठिकाणी पाहत आहोत. जे काय बेंगॉल फार्माकोपिया आहे तो त्याच्या आधारे आपला इंडियन फार्माकोपिया या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर जे काय ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स आहे ते 1907ला पब्लिश झालं. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया लिस्ट 1946ला पब्लिश झाली, सप्लिमेंट टू ब्रिटिश फार्माकोपिया. लक्षात घ्या मित्रांनो, आपले जे काय इंडियन फार्माकोपिया पब्लिश होण्याच्या अगोदर आपण इंडियन फार्माकोपिया लिस्ट 1946ला पब्लिश केली, जे की ब्रिटिश फार्माकोपिया जे आहे त्याची सप्लिमेंट होती. जे काय 1946ला जे काय भारतामध्ये तेव्हा इंग्रजाचं जे काय राज्य होतं तेव्हा त्यांनी इंडियन फार्माकोपिया लिस्ट पब्लिश केली, जे की ब्रिटिश फार्माकोपियाची काय होती, सप्लिमेंट होती. ओके. नंतर इंडियन फार्माकोपिया कमिटी जे काय इंडियन फार्माकोपिया पब्लिश करण्यासाठी जी काय कमिटी नेमण्यात आली सुरुवातीला ती 1948ला त्याची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर फर्स्ट इंटरनॅशनल फार्माकोपिया 1951ला या ठिकाणी काय झालेलं आहे, 2 व्हॉल्यूममध्ये पब्लिश झालेला आहे. लक्षात घ्या, पहिली व्हॉल्यूम 1951ला आली आणि दुसरी जी काय इंटरनॅशनल जे काय फार्माकोपिया आहे त्याची व्हॉल्यूम 1955ला आलेली आहे आणि ते कुणं पब्लिश केलेलं आहे, WHO. लक्षात घ्या मित्रांनो, जे काय इंटरनॅशनल फार्माकोपिया आहे त्याचा फर्स्ट व्हॉल्यूम किंवा मग फर्स्ट पब्लिकेशन 1951ला झालं आणि त्याची जी काय फर्स्ट व्हॉल्यूमची जी काय फर्स्ट फार्माकोपियाची जी काय सेकंड व्हॉल्यूम आहे 1955ला आली आणि ते WHO काय केली, पब्लिश केलेली आहे. त्यानंतर फर्स्ट इंडियन फार्माकोपिया जे काय भारताचा जे काय सुरुवातीचा किंवा पहिला फार्माकोपिया आहे 1955ला या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. लक्षात घ्या, 1948ला आपण फार्माकोपिया कमिटी स्थापन केली. त्याच्या जवळपास 5-7 वर्षानंतर आपलं काय झालेलं आहे, 1955ला फर्स्ट इंडियन फार्माकोपिया पब्लिश झालेला आहे आणि तो इंग्लिश आणि लॅटिन लँग्वेजमध्ये होता आणि त्याचे जे काय अध्यक्ष होते ते फार्माकोपिया कमिटीचे डॉक्टर BN घोष यांच्या अध्यक्षतेखाली आपण फर्स्ट इंडियन फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश केलेला आहे. तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की फर्स्ट इंडियन फार्माकोपिया पब्लिश झाला त्यावेळेस कोण अध्यक्ष होते फार्माकोपिया कमिटीचे, तर ते आहेत डॉक्टर BN घोष यांच्या अध्यक्षतेखाली फर्स्ट इंडियन फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. त्यानंतर जे काय सेंट्रल फार्माकोपिया लॅबोरेटरी किंवा आपण त्याला CPL म्हणूयात, जे काय आहे ती गाझियाबाद या ठिकाणी UP उत्तर प्रदेश या ठिकाणी याची काय आहे, जे काय फार्माकोपियल लॅबोरेटरी आहे. ओके, जे की आपण त्याला CIPL सेंट्रल इंडियन फार्माकोपियल लॅबोरेटरी CIPL हे गाझियाबाद आहे आणि त्या ठिकाणीच काय झालेलं आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशनची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, भारत सरकारचं जे काय कुटुंब कल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री यांच्या अंडर इंडियन फार्माकोपिया कमिशनची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. त्याला IPC म्हणूयात आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे, 22 मार्च 2005ला. यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतं की जे काय इंडियन फार्माकोपिया कमिशनची स्थापना कधी झाली, तर ती आहे 22 मार्च 2005ला आणि कुठे झाली, तर ती आहे गाझियाबाद सेंट्रल फार्माकोपिया लॅबोरेटरी गाझियाबाद या ठिकाणी इंडियन फार्माकोपिया कमिशनची स्थापना झाली 22 मार्च 2005ला. द कमिशन हॅड इट्स हेडक्वार्टर इन द सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी. म्हणजे जे काय कमिशनचं जे काय सेंटर आहे किंवा मग हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे, जे काय CIPL सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी येथे आहे. त्याचा ॲड्रेस आहे सेक्टर 23 राजनगर गाझियाबाद UP. तर याचा ॲड्रेस पण विचारला जाऊ शकतो. नंतर इंडियन फार्माकोपिया कमिशन हॅड द फॉलोइंग 3 टायर स्ट्रक्चर. जे काय इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे त्याचं 3
स्टेजमध्ये स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये 3 बॉडीज आहेत आणि त्याचे वेगवेगळे मेंबर आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या बॉडीज आणि त्याचे मेंबर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी सेंट्रल बॉडीज त्याच्यामध्ये 19 मेंबर आहेत. यावर पण क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की जे काय फार्माकोपिया कमिशन आहे त्याचे जे काय सेंट्रल बॉडी आहे त्याच्यामध्ये किती मेंबर असतात, तर त्यामध्ये असतात 19 मेंबर असतात. ओके. त्यानंतर गव्हर्निंग जी बॉडी आहे फार्माकोपिया कमिशनची त्यामध्ये 8 ते 10 मेंबर असतात, सदस्य असतात. ओके. त्यानंतर जी काय सायंटिफिक बॉडी आहे त्यामध्ये 15 ते 23 मेंबर असतात. तर अशा प्रकारचे जे काय फार्माकोपिया कमिशन आहे त्याचे जे काय स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 3 प्रकारच्या बॉडीज आहेत, म्हणजे कमिटी आहेत आपण, किंवा मग त्याला सदस्य मेंबर असणाऱ्या कमिटी आहेत. त्याच्यामध्ये जनरल बॉडीज आहे, गव्हर्निंग बॉडीज आहे आणि सायंटिफिक बॉडीज आहे. त्यानंतर जे काय वेगवेगळे जे काय इंडियन फार्माकोपियाचे जे काय एडिशन आहेत किंवा सप्लिमेंट आहेत त्याची आपण इयर वाईज या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, ते तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा. त्यामध्ये जी काय इयर असेल किंवा फर्स्ट जे काय व्हॉल्यूम असेल ती पब्लिश झाली आणि त्याचे चेअरमन कोण होते, किंवा फर्स्ट एडिशन इंडियन फार्माकोपियाची कधी पब्लिश झाली, त्याचे चेअरमन कोण होते, त्याचबरोबर त्याचे व्हॉल्यूम किती होते. तर या ठिकाणी आपण ही माहिती आपण खूप महत्त्वाची आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर जे काय फर्स्ट इंडियन फार्माकोपिया आहे तो 1955ला पब्लिश झाला. त्याची सप्लिमेंट 1960ला आली आणि जे काय चेअरमन होते फर्स्ट इंडियन फार्माकोपिया पब्लिश होताना फार्माकोपिया कमिटीचे डॉक्टर B.N. घोष होते. ओके. तर त्याच्यामध्ये जे काय व्हॉल्यूम होता फर्स्ट इंडियन फार्माकोपियाचा तो एकच होता. ओके. त्यानंतर सेकंड एडिशन आली किंवा व्हॉल्यूम सेकंड एडिशन आली इंडियन फार्माकोपियाची 1966ला. त्या ठिकाणी 10 वर्षानंतर आलेली बघा मित्रांनो. 55मध्ये जवळपास 1966ला काय झालेली आहे, इंडियन फार्माकोपियाची सेकंड काय आलेली आहे, एडिशन आलेली आहे आणि त्याची जी सप्लिमेंट आली 1975ला. त्या फर्स्ट एडिशनची जी सेकंड एडिशनचे जे काय अध्यक्ष होते डॉक्टर B. मुखर्जी. ओके. B. मुखर्जी होते आणि त्याचा व्हॉल्यूम होता एकच. ओके. सेकंड एडिशनचा व्हॉल्यूम काय एकच आहे. त्यानंतर 2 आणि 3 अशा प्रकारचं तुम्ही आणि 4 अशा प्रकारचं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जे काय थर्ड एडिशन आली इंडियन फार्माकोपियाची ती आली 1985ला आणि त्याचे सप्लिमेंट आणि ॲडेंडम आलं 1989ला. सप्लिमेंट आली 1991ला आणि जे काय थर्ड इंडियन फार्माकोपिया जो पब्लिश झाला डॉक्टर नित्यानंद यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. त्याचं व्हॉल्यूम होते 2 व्हॉल्यूममध्ये 1985ला इंडियन फार्माकोपिया पब्लिश झाला. याच्या अगोदर एकच व्हॉल्यूम होता. ओके. जे काय चौथी आवृत्ती आली किंवा व्हॉल्यूम एडिशन आली इंडियन फार्माकोपियाची ती आली 1996ला आणि त्याचं ॲडेंडम आलं 2000ला. सप्लिमेंट आली 2002 2005ला आणि त्याचे अध्यक्ष पण होते डॉक्टर नित्यानंद. आता नित्यानंद 3 वेळेस अध्यक्ष आहेत हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पाठ करण्यासाठी तुम्हाला सोपं किंवा लक्षात राहण्यासाठी जे काही डॉक्टर नित्यानंद आहेत ते 1985 96 आणि 2007 या जे काय वर्षी फार्माकोपियाची एडिशन पब्लिश झाली 3ही एडिशनचे ते काय होते अध्यक्ष होते. आणि जे काय 1996ची जी काय चौथी एडिशन होती ती 2 व्हॉल्यूममध्ये पब्लिश झाली आणि नंतर जी काय 5वी एडिशन आहे 2007ची ती काय झाली 3 व्हॉल्यूममध्ये या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. तर पहिली जी काय फर्स्ट 3 व्हॉल्यूममध्ये पब्लिश होणारी जी काय एडिशन आहे ती 5वी एडिशन आहे आणि ती 2007ला काय झालेली आहे पब्लिश झालेली आहे. त्याचबरोबर तिचा जे काय सप्लिमेंट आहे 2008ला तिचं सप्लिमेंट आली होती 5व्या एडिशनची. ओके. त्यानंतर 6वी एडिशन आलेली 2010ला, त्याची सप्लिमेंट आलेली 2012ला आणि अध्यक्ष होते श्री के चंद्रमौली. ओके. चंद्रमौली काय श्री के चंद्रमौली किंवा के चंद्रमौली म्हणून आणि जी काय व्हॉल्यूम पण आहेत 3 आहेत याचे. ओके. त्यानंतर जी काय 7वी जी काय एडिशन आहे 2014ला आली आणि या ठिकाणी DVD सोबत आलेले फार्माकोपियासोबत 2014च्या फार्माकोपियापासून या ठिकाणी DVD सोबत आलेली आहे. त्याची ॲडेंडम आलेली 2015ला आणि सप्लिमेंट आलेली 2016ला. त्याच्या कमिटीचे जे काय प्रेसिडेंट होते नबी आझाद हेल्थ मिनिस्टर होते. नबी आझाद हे काय होते हेल्थ मिनिस्टर होते आणि ते फार्माकोपिया कमिटीचे काय होते प्रेसिडेंट होते. आणि या ठिकाणी 4 व्हॉल्यूममध्ये काय झालेलं आहे तो फार्माकोपिया या ठिकाणी आलेला आहे किंवा पब्लिश झालेला आहे.
नंतर 8वा जे काय फार्माकोपिया आहे 2018ला पब्लिश झाला आहे, 8वी एडिशन, आणि त्यामध्ये सुद्धा DVD सोबत आलेली आहे. आणि त्याची जी काय ॲडेंडम आहे 2019ला आली, सप्लिमेंट 2021ला आलेली आहे. आणि या कमिटीचे जे काय प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते CK मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी काय 8वी जी काय एडिशन आहे ती या ठिकाणी 2018ला पब्लिश झालेली आहे आणि 4 व्हॉल्यूममध्ये ती काय झालेली पब्लिश झालेली आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्र, 2014 आणि 18च्या जी काय 7वी आणि 8वी एडिशन आहे त्यासोबत DVD सोबत आलेली आहे. म्हणजे DVDमध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे फार्माकोपिया जो काय टॉपिक आहे, चॅप्टर आहे, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. हा टेबल, हा चार्ट जो की जी काय वेगवेगळी एडिशन कधी पब्लिश झाली, व्हॉल्यूम काय, त्याचे अध्यक्ष कोणते, त्याचबरोबर त्याचे सप्लिमेंट कधी पब्लिश झाली, ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.